ब्रेकनंतर चौफेर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत. स्थळ पुणे असं अभिमानाने मिरवणाऱ्या पुण्यामध्ये आणखीन एक भोंदू गुरु सापडलाय. स्वतःला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणवून घेणाऱ्या एका तथाकथित आध्यात्मिक गुरुने एका तरुणीकडे अर्धनग्न फोटोंची मागणी केली. मोटिवेशनल स्पीकर असल्याचं सांगणाऱ्या या आरोपीशी एका 23 वर्षांच्या मुलीची सोशल मीडियावरून ओळख झाली होती. काही महिन्यातच ही ओळख वाढली. मग तुझ्या अंगातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी काही अर्धनग्न फोटो पाठव अशी मागणी या भोंदूने केली. तेव्हा या तरुणीने प्रसंगावधान राखत पोलिसांमध्ये धाव घेतली. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत नंतर त्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आपल्याकडे कोंढवा पोलीस स्टेशनला निर्भया वय 22 वर्ष या मुलीने एक तक्रार दिली की आहे की एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. त्यांचे ते लेक्चरला अटेंड करतात. ते लेक्चर अटेंड करीत असताना त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून व्हॉट्सअपवर माध्यमातून त्यांना तुमच्या शरीरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे, ती निगेटिव्ह एनर्जी मी दूर करतो, तुम्ही फोटो पाठवा, अर्धनग्न फोटो पाठवा अशा पद्धतीने मागणी केली. आणि त्या मुलीच्या जेव्हा ते लक्षात आलेलं आहे त्यामुळे तिने ती तक्रार दिलेली. त्यामध्ये आपण अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जो आहे त्या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. IT ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि BNSSचे कलमानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीला आपण अटक केलेली आहे. त्याचे लॅपटॉप मोबाईल सर्व जप्त केलेला आहे. त्याचा 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे. आज माननीय न्यायालयात त्याला पुन्हा हजर करून वाढीव पोलीस कस्टडी रिमांडसाठी आपण मागणी करणार आहोत. ठीक आहे.